त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. Find P and Q. Find P and Q if the equation 2x square plus 8xy plus py square plus qx plus 2y minus 15 equal to 0. 2x square plus 8xy plus py square plus qx plus 2y minus 15 equal to 0 represents a pair of parallel lines. Represents a pair of parallel lines. प्रोसिजर सेम आहे, फक्त इथं परपेंडिक्युलर लाईन्सच्या कंडिशनच्या ऐवजी आपल्याला पॅरलल लाईन्सची कंडिशन ठेवावं लागते. जर लाईन्स पॅरलल असतील तर कंडिशन काय आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 येते. Given equation is 2x square plus 8xy plus py square plus qx plus 2y minus 15 equal to 0. 2x square plus 8xy plus py square plus qx plus 2y minus 15 equal to 0. या इक्वेशनला आपण जनरल सेकंड डिग्री इक्वेशन सोबत कंपेअर करू. ऑन कंपेअरिंग विथ ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c equal to 0, we get आपल्याला a, h, b, g, f, c चे व्हॅल्यूज मिळतील. a इक्वल टू मिळेल इथं 2, 2h इक्वल टू 8 आहे, h इक्वल टू येईल 4, b इक्वल टू येईल p, 2g इक्वल टू q आहे, g इज इक्वल टू येईल q अपॉन 2, 2f इक्वल टू 2 आहे, f इक्वल टू येईल 1, c इक्वल टू मायनस 15, a इक्वल टू 2, h इक्वल टू 4, b इक्वल टू p, g इक्वल टू q अपॉन 2, f इक्वल टू 1 and c इक्वल टू मायनस 15. आता आपल्याला गिवन इक्वेशन मध्ये काय दिले, लाईन्स तर पेअर ऑफ लाईन्स आहेत, पण त्याच्यामध्ये कंडिशन काय आहे, ते पॅरलल आहेत. ऍज गिवन लाईन्स आर पॅरलल, किंवा असंही लिहू शकता, गिवन इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ पॅरलल लाईन्स, मोठं इक्वेशन लिहू शकता, किंवा शॉर्ट मध्ये असं गिवन लाईन्स आर पॅरलल लिहू शकता. जर गिवन लाईन्स पॅरलल असतील तर कंडिशन काय आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 येते. एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0, एच आहे 4,
4 स्क्वेअर मायनस ए बी, ए आहे 2 आणि बी आहे पी इक्वल टू 0. 16 minus 2p equal to 0, minus 2p equal to minus 16, 4 square 16 minus 2p equal to 0, minus 2p equal to minus 16, that is minus cancel होईल, p equal to 16 upon 2, that is p equal to 8 आणि p कोणाची व्हॅल्यू होती, p होता b च्या जागी, b equal to p equal to 8. आता गिवन इक्वेशन मध्ये काही ना काही बदल होते, त्याला आपण इक्वेशन 1 म्हणू. नाव इक्वेशन 1 becomes, now equation 1 becomes 2x square plus 8xy plus py square, p च्या जागी 8 आले, plus 8y square plus qx plus 2y minus 15 equal to 0. हे इक्वेशन 1 मध्ये मी काय केलं, p ची व्हॅल्यू पुट केलं. आता आपल्याला समोर जाऊन काय सॉल्व्ह करायचं, गिवन इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ पॅरलल लाईन्स दिले, पॅरललची तर कंडिशन सॉल्व्ह केलं, पेअर ऑफ लाईन्सची कंडिशन आता सॉल्व्ह करतो मी. ॲज गिवन इक्वेशन represent a pair of parallel lines. इथं जर काही व्हॅल्यूज ऑब्झर्व केला तर फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू दिसायची, फ्रॅक्शन मध्ये जर व्हॅल्यू दिसली तर डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याऐवजी आपण ते मोठं इक्वेशन सॉल्व्ह करू. ए बी सी प्लस 2fgh minus af square minus bg square minus ch square equal to 0. a b c, a आहे 2, b आहे 8, c आहे minus 15 plus 2 fgh, f आहे 1, g आहे q upon 2, h आहे 4 minus af square 2 into f आहे 1, 1 square minus bg square, b आहे 8 into g, g आहे q upon 2, q upon 2 square minus ch square, minus c आहे minus 15, h आहे 4 equal to 0. मी सगळे रेस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज इथं पुट केलो. आता समोर सॉल्व्ह करू. minus 15 2 जा minus 30, 38 जा 240, minus 240, 2 cancel, 4 cube, 1 square 1, 2 1 जा 2, minus 8, q square divide by 4, minus into minus plus, 15 into 4 square is 16 equal to 0. Meanwhile इथं 4 1 जा 4 2 जा होईल, हे इक्वेशन मिळेल आपल्याला. minus 240 minus 2 minus 242 plus 4q minus 2q square, 15 into 16, 15 into 16, 16 5 जा 80, 16 on the 16 plus 8 24, 240, हे होईल plus 240 equal to 0. minus 2q square plus 4q minus 242 plus 240, या जागी येईल minus 2 equal to 0. या सगळ्यांमधनं मी हे स्क्वेअर टर्म पॉझिटिव्ह करण्यासाठी -2 कॉमन घेतो. -2 जर कॉमन घेतलो हे होईल q स्क्वेअर प्लस 2q, सॉरी
क्यू स्क्वेअर मायनस 2q plus 1 equal to 0. Minus 2 into q square minus 2q square. Minus into minus plus. Minus into plus minus. Minus 2 इथं 0 च्या डिव्हिजन मध्ये जाऊन 0 होईल. q square minus 2q plus 1 equal to 0. q square minus 2q plus 1 equal to 0. हे एक होल स्क्वेअर आहे. कोणाचं? q minus 1 whole square equal to 0. That is square root घेतो मी both sides. q minus 1 equal to 0 होईल. q equal to 1. Therefore p ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 8 आणि q ची व्हॅल्यू येईल 1. चला लिहून घ्या.